सूट मिळते का रोजामध्ये, का हो, प्रत्येकाने रोजा ठेवला आहे. पाहिजे? तुम्ही आजारी पडलात, हं. तर तुम्ही रोजा न केलं तर चालतो. अच्छा. समजा 2-4 दिवस तुम्ही करू नाही शकलात, हं. ते नंतर भरून काढू शकता. अच्छा. हो, ते करायचं. म्हणजे रमजानच्या नंतर सुद्धा हो, भरून हो, काढू हो. शकतो. हं. तेवढे करू शकता. नमाजसुद्धा तशी असते. अच्छा. जर काही कारणास्तव तुम्ही प्रवासात आहात हं, हं. आणि तुम्हाला नमाज नाही करता आली, हां. म्हणजे एक फ्लेक्सिबिलिटी आहे असं आपण म्हणू फ्लेक्सिबिलिटी शकतो. खूप आहे, हं. खूप आहे. आणि एकेकाळी ती व्यवस्थित पाळली जात होती. हं. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रसार झालेला आहे. हं. शस्त्राच्या आधारावर झालेला नाही. हं. लोक म्हणतात त्याच्यात. हं. आता ह्याला आपण जबाबदार आहोत, हं. की आपण जर त्यातलं सत्य लोकांच्या समोर मांडलं नाही, हं. तर लोकांना तरी कसं कळणार? बरोबर आहे. आता तुम्ही फ्लेक्सिबिलिटी विषयी बोललात, सूट आहे असंही बोललात, पण मध्यंतरी क्रिकेटर मोहम्मद शमी हं. याला ट्रोल केलं गेलं होतं रोजा न ठेवल्यामुळे किंवा तो नाही, नाही, पाणी काही नाही पिताना तसं. दिसला होता. काहीच तर ते नाही. कितपत योग्य आहे? हो, नाही चुकीचं आहे हं. ते. तो तिथे ह्याच्यावरती खेळतोय. हां. स्टेडियमवर तिथे खेळतोय. त्याला हां. तितकं फिजिकल परमिसिबल स्ट्रेंथची आहे. गरज आहे. हो, हं. बरोबर आहे. म्हणजे त्याला जे ट्रोल करणारे आहेत तेही चुकीचं आहे तो असं आपण म्हणू चुकीचंच आहे. शकतो. ते खूपच चुकीचं आहे. तेवढा आधुनिक असा हा समाज होता, आधुनिक विचार त्यांचे होते. महिलांच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतरही बाबतीमध्ये. मग हा एवढा आधुनिक समजला जाणारा समाज हळू एवढा कर्मठ कसा बनत गेला? हा हळूहळू नाही झाला. हं. 15व्या शतकानंतर तिथून सुरुवात झाली. 4 साधनं आहेत. हां. कुराण, हं. हदीस, इज्मा, हं. कयास. तर कुराण आणि हदीस याच्यामध्ये काय फरक आहे? हां. कुराण म्हणजे हं. काय आहे, हं. की त्या साक्षात्कारी अनुभवातून त्यांच्या मुखातून जे प्रकट होतोय, हं. तो कुराणाचा टेक्स्च्युअल भाग. हं. आणि इतर वेळी ते आपल्या अनुयायांना म्हणा किंवा समाजाच्या लोकांना म्हणा, हं. जो काही ॲडव्हाइस करत असत किंवा त्यांच्याकडे अडीअडचणी आलेल्या त्याच्यातून मार्गदर्शन करत असत ते हदीस. हं. त्याच्यामध्ये काय आहे, की एखाद्या विशिष्ट ह्याच्यामध्ये तुमच्यावर प्रश्न आलेला आहे हां. किंवा समस्या किंवा निर्माण जीवन झालेली आहे, जगताना काही त्याचं समस्या उत्तर निर्माण. कसं शोधायचं? की हा कायद्याच्या भरतीतला भाग आहे. हं. हं. तो कायदा चेंज होत गेला. हं. हं. साधनं राहिली. हदीस एक साधन मानलं गेलं. हं. आता काही जणांनी म्हटले, की तर ते आम्हाला कसं कळणार? हं. पण जितकं होईल तितकं करायचं. हं. हे प्रथा परंपरा समाजामध्ये असतेच. हं. पण तरीसुद्धा खूप काही आहे लवचिकपणा. हं. तर आता त्याच्यानंतर हं. ते एक असा सिद्धांत दिलेला आहे. हं. त्याला काय म्हणतात बरं? इस्तेहाद. अच्छा. इस्तेहाद म्हणजे काय आहे? हं. की कुठल्याही परिस्थितीमध्ये समोर आलेल्या समस्येचं उत्कर्ष साधण्याकरता वाटेल ते करणं. हा जो सिद्धांत होता, म्हणजे तुम्हाला तुमचा कायदा बदलत्या परिस्थितीमध्ये कसा बदलायचा हे सगळं शास्त्रशुद्ध आपल्या हं. हं. पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. ते हं. बंद कोणी केलं? हा हं. तुम्ही आम्ही ह्यांना विचारण्याचा प्रश्न आहे. आणखी मग आपण पुन्हा जे इथून रोजांकडे, त्या रोजाच्या बाबतीतही आपल्याला करता येईल. काय हं. केलं पाहिजे, काय नाही केलं हं. पाहिजे. हं. ज्याला आपण काय म्हणता येईल, की सारासार म्हणजे विचार. कोणतीही गोष्ट फक्त कोणी सांगितली किंवा ती चालत आलेली आहे पारंपरिक, तशी ती पुढे न नेता त्याच्या मागचं नेमकं कारण काय काय आहे होतं? हे समजून घेणं हो, गरजेचं आहे असं आहे. आपण म्हणू काय शकतो.